पहिला हल्ला खतरनाक, दहशतवाद्याचे घर उडवले, पहलगाम हल्ला अपडेट. तर मित्रांनो, पहिला हल्ला हा भारताने केलेला आहे. तर या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन योजनांचे अपडेट सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर दिसून जातील. अंगावर आले तर शिंगावर घेणार हा इशारा भारताने केव्हाच दिला होता, पण तरीही पाकिस्तानला तो समजला नाही. आणि आता जे घडलं त्यावर भारताने केवळ शब्दात नाही तर कृतीतून उत्तर दिलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात भारताच्या सुरक्षेवर आधारित एक विशेष रिपोर्ट. आज आपण बोलणार आहोत की या घटनेबद्दल ज्याने संपूर्ण देश हादरवून टाकला. 22 एप्रिल 2025 पहलगाम दहशतवादी हल्ला. 22 एप्रिल रोजी काश्मीरच्या पर्यटक स्थळापैकी एक असलेल्या पहलगाम हल्ल्यामध्ये 6 दहशतवाद्यांनी एक भयानक हल्ला केला. या दहशतवादी पर्यटकांच्या बसवर आणि मुख्यतः हिंदू भाविकांवर टार्गेटेड गोळीबार करत होते. या नशूष हल्ल्यात 26 निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये अनेक लहान मुलं आणि महिला होत्या. या घटनेने केवळ काश्मीर नाही तर संपूर्ण भारताची छाती पिळवून टाकली आहे. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाच्या TRF या कट्टरपंथीय गटाने घेतली आहे. विशेष म्हणजे हे दहशतवादी पश्तून भाषेत संवाद होते आणि हे दाखवत होते की यामध्ये पाकिस्तानचा थेट सहभाग होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेनंतर फारसा वेळ न दडवता स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे. दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना आता कठोर शिकवण देणार आहे आणि त्यांची पहिली चुकून फार लवकरच दिसली सुद्धा. या हल्ल्यात सहभागी असलेल्या स्थानिक 2 दहशतवाद्यांवर थेट कारवाई झालेली आहे. आदिल हसन ठोकर याचं घर सुरक्षा दलांनी बॉम्बने उडवलेलं आहे आणि आसिफ शेख याच्या घरावर प्रशासनाने थेट बुलडोझर चालवला आहे. ही फक्त सुरुवात आहे असं लष्कराकडून सूचित करण्यात आलं आहे. हा फक्त सुरुवात आहे असं लष्कराकडून सूचित झालं आहे. सुरक्षा यंत्रणांनी जे तपासादरम्यान उघड केलं ते धक्कादायक आहे. आदिलने 2018 साली अटारी वाघा बॉर्डरमागे पाकिस्तानात प्रवेश केला होता. तिथे त्याने थेट दहशतवादी प्रशिक्षण कॅम्पमध्ये ट्रेनिंग घेतलं होतं. तो 2024 मध्ये भारतात परत आला आणि TRFसाठी काम करू लागला. हल्ल्यादरम्यान तो पाकिस्तानी दहशतवाद्यांना मार्गदर्शन करत होता, त्याचबरोबर संवाद साधत होता. भारतीय लष्कर, CRPF आणि NIA मध्ये TRFचा पूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या मोहिमेत आहे. लष्कर-ए-तैयबाच्या संपर्कात असलेल्या 14 जणांची ओळख पटली असून लष्करावर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर दहशतवाद्यांचा पत्ता आता देखील तडाखा आहे. ही फक्त सुरुवात आहे. भारत आता जुना भारत राहिला नाही. आता इथे थेट उत्तर दिलं जातं. पाकिस्तानला, त्यांच्या कठपुतळ्यांना आणि TRF सारख्या गटांना एकच संदेश: हल्ला कराल तर उद्ध्वस्त करून टाकू. जर तुम्हाला हाच मुद्दा महत्त्वाचा असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. आणि भारताने यावर कठोर पाऊल उचलला का हे देखील कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.